तर शिंदे मुख्यमंत्री असताना औषधांचा काळा बाजार झाला, पटोलेंनी हा आरोप केलेला आहे। शिंदे जबाबदार असल्याचं मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय, असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे। उत्तराखंडमधून कंपनीसोबत करार, पण कंपनीचा पत्ताच नाही, असं देखील पटोलेंनी म्हटलं। तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे अर्बन डेव्हलपमेंट उपमुख्यमंत्री हेच त्याला जबाबदार आहे, अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज कोर्टामध्ये केलेला आहे। औषधांच्या काळा बाजाराचा प्रश्न सुरू झालेला होता। कुठली तरी उत्तराखंडची कंपनी त्यांनी आणली, त्या कंपनीचा आता पत्ता नाही। सरकार स्वतः सांगते की त्या औषधी ज्या आणल्या गेल्या होत्या त्या औषधी सगळ्या निरर्थक होत्या, त्याचा काही उपयोग नव्हता, मानवी जीवनासाठी धोका होता।